तळ कोकणातले समुद्र किनारे आता काही महिने शांत पाहायला मिळणार आहेत, कारण मान्सून काळात आजपासून 31 ऑगस्ट पर्यंत तळ कोकणातील समुद्री पर्यटन बंद असणार आहे। मान्सूनच्या काळात उधाण आल्यामुळे समुद्र काही प्रमाणात खवळलेला असतो आणि त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन आता समुद्रातील प्रवासी वाहतूक आणि साहसी खेळांवर बंदी घालण्यात आलेली आहे। आजपासून 31 ऑगस्ट पर्यंत हे पर्यटन बंद असणार आहे। समुद्र पर्यटन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण आता मान्सूनची चाहूल लागलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात समुद्र खवळलेला असतो आणि म्हणूनच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्री पर्यटन जे आहे ते बंद राहणार आहे आणि त्याला कारण आहे येणारा पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये समुद्रामध्ये जे होणारे बदल आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी संभाव्य धोका टाळावा यासाठी प्रशासनाकडून अगदी नियमावली घालण्यात आलेली आहे। आज 26 मे आजपासून अगदी 31 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेवढे समुद्र किनारे आहेत त्या समुद्र किनाऱ्यावरती जे साहसी खेळ असतात ते साहसी खेळ, त्याचबरोबर ज्या प्रवासी बोट वाहतूक आहेत त्या देखील आता बंद राहणार आहेत। समुद्री पर्यटन आहे ते आता बंद असणार आहे। त्यासोबतच अगदी नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारी जी आहे ती खोल समुद्रातील मासेमारी देखील बंद असणार आहे। त्या प्रकारचे आदेश आहेत ते आता प्रशासनाने काढलेले आहेत। आपण जर एकूण जर पाहिलं असेल तर नेहमीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे सगळे समुद्र किनारे आहेत ते नेहमीच पर्यटकांनी गजबजलेले असतात, मात्र आता काही दिवसासाठी हे जे सगळे समुद्र किनारे आहेत ते आपल्याला आता शांत पाहायला मिळणार आहेत। अगदी 26 मे ते 31 ऑगस्ट पर्यंत हे समुद्र किनारे आपल्याला शांत पाहायला मिळणार आहेत। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।